हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 ऑब्झर्वेशन ऑफ कंपनीज इलिस्ट्रेशन नंबर 6 पेज नंबर 2.40 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. इफिशियंट लिमिटेड इलाहाबाद agreed to acquire the business of Popular Limited Pune as on 31st March 2020. The balance sheet of Popular Limited as on that date was as follows. आता इथं तुम्हाला हे बघायचं आहे कोणती कंपनी परचेजिंग कंपनी आहे आणि कोणती वेंडर कंपनी आहे. तर इफिशियंट लिमिटेड इलाहाबाद ॲग्रीड टू ॲक्वायर द बिझनेस, म्हणजे हे ॲग्रीड झाले की बिझनेस खरेदी करायला. म्हणजे इफिशियंट लिमिटेड ही परचेजिंग कंपनी आहे आणि पॉप्युलर लिमिटेड ही वेंडर कंपनी आहे. म्हणजे ही विकली गेली. पॉप्युलर लिमिटेडना खरेदी केलं आहे कुणी, तर इफिशियंट लिमिटेडनी खरेदी केलेलं आहे. तर खाली आपल्याला पॉप्युलर लिमिटेडची बॅलन्स शीट दिलेली आहे. शेअर कॅपिटल ॲथोराइज कॅपिटल आहे, त्याचा विचार करायचा नाही, हे सोडून द्यायचं. त्याच्यानंतर खाली दिलं इश्यूड अँड सबस्क्राईब अँड पेड अप कॅपिटल 60,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स 60,000 आहेत. फेस व्हॅल्यू त्याची ₹10 आहे. कॅपिटल आहे 6 लाख. रिझर्व अँड सरप्लस त्याच्यामध्ये जर्नल रिझर्व आहे 1,70,000. प्रॉफिट अँड लॉस आहे 1,10,000. तर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सेक्युर्ड लोन दिलेला आहे 6% डिबेंचर्स, हे लोन आहे डिबेंचर्स. आणि खाली दिले करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. करंट लायबिलिटी आहे सन्ड्री क्रेडिटर्स. फिक्स ॲसेट आहे गुडविल, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी. करंट ॲसेट्स लोन्स अँड ॲडव्हान्स, म्हणजे करंट ॲसेट दिलेली आहे स्टॉक, सन्ड्री डेटर्स, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. एवढी तुमची करंट ॲसेट, म्हणजे टोटल एवढी ॲसेट आहे आणि इकडं लायबिलिटी आहे. पुढं सांगितलं द कन्सिडरेशन पेएबल बाय इफिशियंट लिमिटेड वॉज ॲग्रीड ॲज फॉलोज. म्हणजे त्यांनी जे पेमेंट करायचं आहे किंवा परचेस कन्सिडरेशनबद्दलची इन्फॉर्मेशन खाली दिली आहे. पहिली आहे कॅश पेमेंट ऑफ 2.50 पर शेअर्स इन पॉप्युलर लिमिटेड. पॉप्युलर लिमिटेडला कॅश दिलेली आहे ₹2.50. बघा आता इथं नीट बघा, पर शेअर सांगितलेलं आहे, म्हणजे एका शेअरला त्यांनी ₹2.50 काय केलेलं आहे, कॅश पेमेंट केलेलं आहे. तर आपण ना इथं काय करणार आहोत, कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन, त्याच्यामध्ये परचेस कन्सिडरेशन काढणार आहे आणि डिस्चार्जच्या साईडला येणार आहे. त्यांनी कॅश पेमेंट केलं म्हणजे त्यांनी डिस्चार्ज केलं, तर इथं येणार आहे. तर कुणाला केलं, तर शेअर होल्डरांना केलं. मग इक्विटी शेअर होल्डर किती आहेत, 60,000 आहेत. 60,000 जणांना त्यांनी ₹2.50 दिलेले आहेत. तर आपल्या डिस्चार्जच्या बाजूला येणार आहे. आपण करूया, फक्त क्वेश्चन रीड करून घेऊ. द इश्यू ऑफ ₹90,000 each shares in Efficient Limited having an agreed value of ₹15 per shares. आता इथं बघा काय सांगितलं त्यांनी, इश्यू केले 90,000 ₹10 एक शेअर्स आहेत. असे 90,000 इक्विटी शेअर्स आहेत. एक शेअर्स ₹10, तो ₹15 त्यांनी काय केलेला आहे, दिलेला आहे. म्हणजे इफिशियंट लिमिटेडचा शेअर्स पॉप्युलर लिमिटेडला त्यांनी विकला. कितीला विकला, तर ₹15 दिला, म्हणजे विकला. तर मग काय करणार आहोत आपण, 19,000 × ₹15, म्हणजे ₹10 शेअर्स 15ला दिला. कुणाला दिला, तर पॉप्युलर लिमिटेडच्या इक्विटी शेअर होल्डरांना दिले. 90,000 शेअर्स इश्यू केले त्यांनी. आता इथं बघा ₹10 शेअर्स 15ला दिला, म्हणजे ₹5 वाढवून दिले. म्हणजे प्रीमियमची अमाऊंट तुमच्या ₹5 आहे, कारण 10चा शेअर्स 15ला विकला, म्हणजे ₹5 त्यांनी जास्त घेतले, ₹5 जास्त घेतले. त्या ₹5ला आपण प्रीमियम म्हणणार आहोत. पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून देईनच. पुढं बघूया. द इश्यू ऑफ सच अँड अमाऊंट ऑफ फुल्ली पेड 8% डिबेंचर्स ऑफ इफिशियंट लिमिटेड ॲट 96. इथं तुमच्या बुकमध्ये पर्सेंटेज टाकलेला आहे, बट ते पर्सेंट नाही, ॲट रुपीज आहे ते 90. ॲज अ इफिशियंट ऑफ डिस्चार्ज द 6% डिबेंचर्स ऑफ पॉप्युलर लिमिटेड ॲट अ प्रीमियम ऑफ 20%. आता इथं बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे हे डिबेंचर्स आहेत त्यांना डिस्चार्ज केलं, म्हणजे त्यांना देऊन टाकले पैसे. काय दिलं बघा, पैसे नाही दिले, तर डिबेंचरवाल्यांना डिबेंचर्सच दिले, पैसे नाही दिले. आणि असं सांगितलं की हे 6%चे डिबेंचर्स होते, त्यांना 8%चे डिबेंचर्स दिले. म्हणजे आता इथून पुढं डिबेंचरवाल्यांना 8% रेट ऑफ इंटरेस्ट मिळणार आहे. पहिला 6% देत होतं पॉप्युलर लिमिटेड, आता इफिशियंट लिमिटेड त्यांना 8% इंटरेस्ट देणार आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की 96 अर्थ आहे, म्हणजे ₹100 शेअर्स त्यांनी किती, ₹100 एक डिबेंचर्स ₹96 दिला.
आता आपण जेव्हा त्याचं वर्किंग करणार आहोत तेव्हा मी तुम्हाला सांगते. फक्त एवढं लक्षात ठेवा की 100 रुपयाचा डिबेंचरची फेस व्हॅल्यू होती 100 रुपये, ती 96 रुपीजला. तर तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं कळलं 100 रुपये आहे ती? कारण बघा इथं सांगितलं 96 ही अमाऊंट कोणाच्या जवळ आहे? 100च्या नियर आहे, जवळ आहे, म्हणून 100 असणार आहे त्याची फेस व्हॅल्यू डिबेंचर्सची. एक डिबेंचर्स 100 रुपयाचा असणार आहे इथं. तो 96 रुपीजला त्यांनी काय केलं, इफिशियंट लिमिटेडनी त्यांना 96 रुपीजला दिला. म्हणजे 100 रुपयाचा डिबेंचर्स 96 रुपीजला दिला. आणि सांगितलेलं आहे कुणाला दिला, तर डिस्चार्ज द 6% डिबेंचर ऑफ पॉप्युलर लिमिटेड. म्हणजे हे 6% डिबेंचर्स आहेत पॉप्युलर लिमिटेडचे, ह्यांना इफिशियंट लिमिटेडनी 8%चे डिबेंचर्स दिले. आणि इथं डिस्काउंट आला कारण 100चा कमी पैशाला दिला, म्हणजे डिस्काउंटने विकलेला आहे. तर 100 रुपीजचा डिबेंचर्स 96 रुपीजला दिला, म्हणजे कमी पैशाला दिला, म्हणजे डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स येणार आहे. 4 रुपये एका शेअर्सला येणार आहेत. आपण शेअर्स नाही सॉरी डिबेंचर्सला येणार आहे. कॅल्क्युलेशन मी तुम्हाला करून दाखवेनच नंतर की डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स किती येणार आहे आणि कसं कॅल्क्युलेशन होणार आहे. फक्त आपण पहिला क्वेश्चन रीड करूया. व्हाईल कॉम्प्युटिंग द agreed consideration the director of Efficient Limited व्हॅल्यू लँड अँड बिल्डिंग 6 लाख. आपण ॲसेट टेकनच्या बाजूला घेणार आहोत. त्याने ॲसेट घेतली लँड अँड बिल्डिंग 6 लाख रुपीजला, प्लांट अँड मशिनरी 6 लाख, स्टॉक 1,42,000, डिबेंचर्स ॲट देअर फेस व्हॅल्यू सब्जेक्ट टू रिझर्व ऑफ 5% टू कवर डाऊटफुल डेट्स. म्हणजे याचा अर्थ 5% RDD आहे. डेटर्सवर सन्ड्री डेटर्सवर 5% RDD आहे. आणि द कॉस्ट ऑफ लिक्विडेशन ऑफ पॉप्युलर लिमिटेड केम टू 5,000 रुपीज. म्हणजे 5,000 रुपीज हे लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत आणि ते पॉप्युलर लिमिटेडनी पे केलेत, म्हणून हे रिअलायझेशनच्या डेबिटला आणि बँक अकाउंटच्या क्रेडिटला येईल. त्याच्यानंतर इथं सांगितलं आहे शो द नेसेसरी लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ पॉप्युलर लिमिटेड अँड ड्राफ्ट जर्नल एंट्रीज रिक्वायर्ड इन द बुक्स ऑफ इफिशियंट लिमिटेड. शो द परचेस कन्सिडरेशन आपल्याला दाखवायचं आहे. तर आपण पहिल्यांदा परचेस कन्सिडरेशन काढू, नंतर आपण जर्नल करू, नंतर लेजर करू. तर आता बघा इथं काळजीपूर्वक तुम्हाला सांगितलं आहे जसं तसं करत जायचं आहे. कॅश पेमेंट आहे ₹2.50 पर शेअर, म्हणजे एका शेअर्सला. तर शेअर किती आहेत बघा इथं 60,000 इक्विटी शेअर्स आहेत. जे 60,000 शेअर होल्डरांना ₹2.50 प्रमाणे पर शेअर कॅश दिली. तर आपण इथं म्हणणार आहोत कॅश पेमेंट. तुम्हाला पाहिजे तर इथं 1, 2, 3 असं पण लिहू शकता. आता इथं कॅश किती दिली ते आपण इथं लिहूया. 60,000 इक्विटी शेअर्स ॲट रुपीज, इक्विटी शेअर होल्डर लिहूया किंवा ठीक आहे इक्विटी शेअर्स ॲट रुपीज किती दिले त्यांनी ₹2.50 पर शेअर, ₹2.50 ईच लिहूया. ईच काय दिलं आहे तर कॅश दिली. आपण इथं लिहिलं आहे कॅश पेमेंट. मग आपण इथं कसं करणार आहे 60,000 इंटू ₹2.50, 60,000 जणांना इंटू ₹2.50, ₹2.50 म्हणजे 1.5 लाखाची कॅश दिली. कॅश किती दिली 1.5 लाख, 1,50,000 ही कॅश दिली. तर त्याच्या पुढं बघायचं आहे आपल्याला काय पेमेंट केलेलं आहे ते. अ इश्यू ऑफ 90,000 ऑफ ₹10 इक्विटी शेअर्स ऑफ इफिशियंट लिमिटेड हॅव्हिंग ॲन ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ ₹15 पर शेअर्स. म्हणजे शेअर्स दिले इथं लिहूया आपण इक्विटी शेअर्स किती दिले तर 90,000 इक्विटी शेअर्स दिले ॲट ₹15 ईच, 15 रुपयाला एक. तर परत आपण इथं कॅल्क्युलेशन करणार आहोत 90,000 इंटू 15 ईच, 13,50,000, 13,50,000चे इक्विटी शेअर्स दिले. पुढं सांगितलेलं आहे द इश्यू ऑफ ईच अमाऊंट ऑफ फुल्ली फेड 8% डिबेंचर्स. काय दिलं तर 8%चे डिबेंचर्स दिले. 8% डिबेंचर्स. आता इथं आपल्याला नीट बघायचं आहे किती दिले. तर त्यांनी सांगितलं की जे डिबेंचर्स आहे त्याच्या 20% जास्त, म्हणजे प्रीमियम म्हणजे जास्त वाढावा घेऊन, म्हणजे 1 लाखावर 20% काढायचा आहे. डिबेंचरची व्हॅल्यू आहे 1 लाख.
1 लाखवर 20%, म्हणजे किती आलं तर 20,000. ही 1 लाख पण दिले त्यांनी परत आणि 20,000 रुपये एक्स्ट्रा दिले, म्हणजे प्लस 1 लाख. किती अमाऊंट आली? 1,20,000 डिबेंचर होल्डरांना दिले. आता इथं नीट बघा कसं दिलं त्यांनी. तर 1 लाखावर 1 लाख रुपये द्यायचे होते. 1 लाख रुपीज इंटू 20% प्रीमियम, म्हणजे अमाऊंट आली त्याची 20,000. मग इथं लिहिते प्रिन्सिपल प्लस प्रीमियम. प्रिन्सिपल होतं 1 लाख प्लस प्रीमियम आहे 20,000, असं मिळून किती दिले? असं मिळून 1 लाख प्लस 20,000, 1,20,000 डिबेंचर होल्डरांना दिले. तर परत तुम्हाला एका पेपरवर पेजवर दाखवते वर्किंग करून कसं आलं ते. नीट बघा. डिबेंचरची व्हॅल्यू होती 1 लाख, त्याच्यावर 20% वाढवून दिले त्यांनी, वाढवून दिले पैसे त्यांनी, म्हणजे किती आलं तर 20,000. बघा परत दाखवते. 1 लाख इंटू 20%, 20,000, म्हणजे हे आहे प्रीमियम. एवढा प्रीमियम म्हणजे वाढवून दिले 20,000 रुपये. मुद्दल किती होती, म्हणजे द्यायचे होते किती डिबेंचरवाल्यांना? 1 लाख रुपीज. बघा इथं आहे 1 लाख रुपीज डिबेंचरवाल्यांना द्यायचे होते, प्लस हे 20,000 प्रीमियमचे, म्हणजे आले 1,20,000 रुपीज. कुणाला दिले? डिबेंचरवाल्यांना दिले. कुणी दिले? इफिशियंट लिमिटेडनी 1,20,000. ही झाली आपली पेमेंट ऑर्डर. डिस्चार्ज केलं त्याने. पुढं सांगितलेलं आहे आता हे 96 मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा बॅलन्स शीट बनेल तेव्हा तुम्हाला हे अमाऊंट कळणार आहे 96 म्हणजे काय आहे ते. तर आपल्याला फक्त एवढंच कळालं की 8% काय केलं, 8%चे डिबेंचर्स दिले. म्हणजे पहिलं पॉप्युलर लिमिटेड त्यांना 6% व्याज देणार होती. आता इफिशियंट लिमिटेड इथून पुढं त्यांना काय करणार आहे, आता ॲक्वायर केल्यानंतर 6%च्या जाग्यावर 8% इंटरेस्ट देणार आहे त्यांना डिबेंचरवाल्यांना. आणि त्यांनी एक डिबेंचर्स 100 रुपीजचा होता, तो आता त्यांनी 20% प्रीमियमनी विकला. म्हणजे कितीला विकला तर आपण इथं बघितलेलं आहे 20,000 रुपयाला एक्स्ट्रा घेतले. म्हणजे किती झाले तर एवढे. तुम्ही नंबर ऑफ डिबेंचर्स पण फाइंड करू शकता. आपण करणार आहोत, थोड्या वेळाने करूया. आता आपण इथं बघूया ॲसेट कोणकोणते त्याने टेकन केलेले आहेत. व्हाईल कॉम्प्युटिंग द ॲग्रीड कन्सिडरेशन्स द डायरेक्टर ऑफ इफिशियंट लिमिटेड व्हॅल्यूड लँड अँड बिल्डिंग ॲट 6 लाख. इथं लिहूया लँड अँड बिल्डिंग घेतली त्यांनी 6 लाख. 6 लाखाला लँड अँड बिल्डिंग घेतली. ॲसेट टेकन केल्या इफिशियंट लिमिटेडनं. कोणाच्या? पॉप्युलर लिमिटेडच्या. प्लांट अँड मशिनरी 6 लाख. प्लांट अँड मशिनरी 6 लाख. स्टॉक 1 लाख. इथं बघा स्टॉक घेतला 1,42,000. आणि पुढं सांगितलेलं आहे डेटर्स देअर व्हॅल्यूड सब्जेक्ट टू रिझर्व ऑफ 5% कवर्ड डाऊटफुल डेट्स. म्हणजे डेटर्स 5% काढायचं आहे. डेटर्सची व्हॅल्यू बघा इथं किती आहे 36,000 लेस RDD 5%. 36,000वर 5% म्हणजे 1,800 येतं. तरी पण काढून दाखवते. 36,000 इंटू 5% 1,800. लेस करतो आपण त्याच्यातून 36,000 म्हणजे आन्सर आलं 34,200. ही झाली आपल्या डेटर्सची व्हॅल्यू. आता आपल्याला इथं बघायचं आहे की
जर समजा तुम्हाला पहिली पेमेंट ऑर्डर दिली असेल, त्याने पेमेंट काय काय केलं आणि ॲसेट घेताना सगळ्या ज्या ॲसेट आहेत त्या सगळ्या घ्यायच्या आणि लायबिलिटी पण जी थर्ड पार्टी लायबिलिटी आहे ते पण तुम्हाला पेड करायचे. त्याच्याशिवाय तुमची परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट टॅली होणार नाही, कारण खूप मोठा डिफरन्स येईल. तर म्हणून काय करायचं आहे, नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पहिलं डिस्चार्जबद्दल इन्फॉर्मेशन दिली, पहिलं काय सांगितलं की एवढं एवढं आम्ही पेमेंट केलं, तर आपण लिहिलं. आता ह्या क्वेश्चनमध्ये असं नाही सांगितलं की बाबा कॅश घेतली का नाही, ते पण नाही सांगितलं, एक्सेप्ट हा शब्द पण नाही. त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं की ही कॅश घेतली असणार आहे त्यांनी. आता गुडविलबद्दल पण काय सांगितलेलं नाही. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, गुडविल घ्यायची नाही, कारण गुडविल सांगितलेलं नाही. आता मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं होतं, जर क्वेश्चनमध्ये एक्सेप्ट हा शब्द लिहिला असेल तरच आपण काय करतो, कॅश घेत नाही. पण ह्याच्याबद्दल ह्या क्वेश्चनमध्ये एक्सेप्ट कॅश वगैरे असं काय दिलेलं नाही. म्हणजे ते याचा अर्थ आहे त्यांनी कॅश पण टेकन केली, म्हणून आपण इथं लिहिणार आहोत कॅश इन हँड. कारण ह्या क्वेश्चनमध्ये त्यांनी एक्सेप्ट कॅश असं नाही लिहिलं, नुसतं ॲसेट टेकन केलं एवढं लिहिलेलं आहे. म्हणून आपण लिहिणार आहोत कॅश इन हँड 6,000 आणि कॅश ॲट बँक 50,000. बुक व्हॅल्यू म्हणजे इथं कॅश काही कमी जास्त होत नाही, कधीच ती कमी पण होत नाही जास्त पण होत नाही, आहे तशीच आपल्याकडं कॅश असते, म्हणून कॅशच्या व्हॅल्यू त्याच आलेल्या आहेत. तर परत एकदा लक्षात ठेवा, बुक्समध्ये काय करतात, जेव्हा ॲसेट टेकन करतात तेव्हा तिथं मेन्शन करतात की एक्सेप्ट कॅश आहे का असं. तर इथं काय सांगितलेलं नाही आणि गुडविलबद्दल इन्फॉर्मेशन नाही, म्हणून मी गुडविल घेणार नाही. नाहीतर ते सांगतात आपल्याला एक्सेप्ट गुडविल वगैरे घेतली नाही, पण गुडविल आपली येणार आहे, ती कॅल्क्युलेशन येईल. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा त्याने ॲसेट टेकन केल्या तर ना ह्या क्वेश्चनमध्ये लक्षात ठेवायचं आहे की त्यांनी लायबिलिटी पण पेड केली असणार आहे. कारण इथं लिहिलं आहे, म्हणजे असं मेन्शन नाही केलं की त्यांनी लायबिलिटी पेड केली. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल किंवा त्यांनी सांगायचं राहून गेलं असेल, तर इथं लक्षात ठेवा की जी सन्ड्री क्रेडिटर्स आहेत ते पण त्यांनी पेड केलेले आहेत. मग आपण काय करणार आहोत, ह्याची टोटल करून घेऊ, ॲसेटची किती आहे ती बघूया आणि त्याच्यातून लायबिलिटी पेड करू. 6 लाख प्लस 6 लाख 12 लाख प्लस 1,42,000, नंतर आहे 34,200 प्लस 6,000 प्लस 50,000 14 लाख टोटल आली याची. आपण इथं टोटल म्हणू शकतो 14,32,200, 14,32,200. आता ह्याच्यातून तुम्हाला लेस करायची आहे लायबिलिटी. एकच आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्सची व्हॅल्यू आहे 20,000. लेस करून बघूया किती येतं. इथं 200, इथं 2, 3तून 2 गेले 1, 14,12,200 ही झाली आपली टोटल. आता आपल्याला काय करायचं आहे, अजून आपण लिहू शकतो, इथं टोटल नाही लिहिलं तरी चालेल. आता आपल्याला ह्याची टोटल करायची आहे, ह्याची किती आहे ती बघू. ह्याची टोटल आहे 1,50,000. डिस्चार्जच्या साईडची टोटल आहे 1,50,000 प्लस 13,50,000 प्लस 1,20,000, 16,20,000, 16,20,000 ही झाली परचेस कन्सिडरेशनची व्हॅल्यू. पण इकडची कमी आहे बघा, तर किती आलं 16,20,000. जो डिफरन्स आला त्याला नाव आपण देणार. ह्या साईडला आलं तर गुडविल म्हणायचं डिफरन्स, म्हणजे इथं लक्षात ठेवा. आणि जर ह्या साईडला आलं तर रिझर्व असतो, तर इथं आपण म्हणणार आहोत गुडविल, ब्रॅकेटमध्ये बॅलन्सिंग फिगर. ह्याला आपण स्टार करू. बघा आता 16,20,000 मधून हे मायनस करा 14,12,200. आणि त्यांनी कमी पैशाला ॲसेट घेतली, म्हणजे जो डिफरन्स आला तो आहे 2,07,800. ही झाली तुमची गुडविल. 2,07,800 ही आहे गुडविलची व्हॅल्यू. आणि ही गुडविल तुमच्या कोणाच्या ही परचेस कन्सिडरेशनवरून तुम्ही कोणती कंपनी आहे एपिसेंट लिमिटेडची बॅलन्स शीट तयार करणार आहात.
ह्या परचेस कन्सिडरेशनवरून, हे लक्षात ठेवा. आणि जर्नल एंट्री पण तुम्हाला ह्याच्यावरूनच करायच्या आहेत. तर आपण काय करू, हे लक्षात आलं असेल गुडविलची व्हॅल्यू कशी आली. आता आपण काय करणार आहे की पोस्टिंग करायचं आहे. अकाउंटला पण लेजरला पोस्टिंग करून घेऊया. रिअलायझेशन अकाउंट एक ओपन केलेलं आहे मी. त्याच्यानंतर बघा कोणकोणते अकाउंट ओपन केले ते सांगते. रिअलायझेशन अकाउंट, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट, त्याच्यानंतर इफिशियंट लिमिटेड अकाउंट, बँक अकाउंट, 6% डिबेंचर होल्डर अकाउंट. आणि आपल्याला काय काय ओपन करायला सांगितलं आहे ते बघू. इथं जर्नल एंट्रीज पण करायच्या आहेत, त्या मी आखून घेईन नंतर. तर आपण इथं काय करू, पोस्टिंगला सुरुवात करू. पोस्टिंगला सुरुवात करताना इथं क्वेश्चन तुम्ही समोर ठेवायचं आहे. क्वेश्चनमध्ये परचेस कन्सिडरेशनमध्ये जेवढ्या पण ॲसेट आहेत त्या ॲसेट तुम्ही इथं ट्रान्सफर करायचे आहे. जी लायबिलिटी आहे ती तुम्ही ह्या साईडला पोस्ट करायची आहे. आणि इक्विटी शेअर होल्डरचा बॅलन्स इथं पोस्ट करणार आहोत. तर आता आपण ना इथं सुरुवात करूया. पर्टिक्युलर्स रुपीज ह्या साईडला आपण म्हणणार आहोत सन्ड्री ॲसेट्स. आता ही नावं आपल्याला लिहून घ्यायची आहेत. नावं लिहून घेऊया. लँड अँड बिल्डिंग, त्याच्यानंतर इथं आहे प्लांट अँड मशिनरी, त्याच्यानंतर आहे स्टॉक, त्याच्यानंतर आहे डेटर्स, त्याच्यानंतर आहे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक इथं आहे, त्याच्यानंतर इथं गुडविल आहे. इथं लिहूया आपण गुडविल. आणि खाली इथं आहे क्रेडिटर्स. मग क्रेडिटर्स असतात ह्या साईडला आपण लिहितो सन्ड्री लायबिलिटी. एकच आहे म्हणून मी लायबिलिटी लिहिलं. इथं आहे क्रेडिटर्स. आता हे आपण नावं कशावरून घेतली तर परचेस कन्सिडरेशनमध्ये जेवढी नावं आलेली आहेत ते आपण इथं लिहिली. पण अमाऊंट कुठली घ्यायची आहे तर तुमच्या क्वेश्चनमध्ये जी अमाऊंट दिलेली आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. कुठली अमाऊंट घ्यायची तर ह्या अमाऊंट घ्यायच्या. आणि क्रेडिटर्सची ही लक्षात ठेवा. नावं कुठून घेतली आपण इथून, आणि अमाऊंट कुठून घेणार आहोत इथून. तर गुडविल पहिला आहे लँड अँड बिल्डिंग 3 लाख, प्लांट अँड मशिनरी 3,40,000, त्याच्यानंतर आहे स्टॉक 1,68,000, डेटर्स 36,000, कॅश इन हँड 6,000, कॅश ॲट बँक 50,000 आणि गुडविल आहे 1 लाख. बघा मी इथून सगळी जे अमाऊंट आहे ती इथून घेतली. आता क्रेडिटर्स आहेत 20,000, क्रेडिटर्स 20,000. आता तुम्हाला समजलं असेल नावं कुठून घ्यायची आहेत तर परचेस कन्सिडरेशनवरून नेम घ्यायचे आहेत, ॲसेटची नावं आणि लायबिलिटीची नाव. अमाऊंट कुठून तर तुमच्या बॅलन्स शीटवरून. ही झालं आपलं ॲसेटचं पोस्टिंग झालं. हे सन्ड्री क्रेडिटर्स झाले. आता डिबेंचर्स आहेत. डिबेंचर्स अकाउंट आपण कारण काय करतो, डिबेंचर्स अकाउंट ओपन का केलेलं आहे कारण जे इश्यू केलेलं आहे त्याने डिस्चार्ज केलं आहे तेवढे अकाउंट ओपन होतात. कॅश अकाउंट पण ओपन होणार आहे, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट पण ओपन होणार आहे, 8% डिबेंचर्स अकाउंट पण ओपन होणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एवढे अकाउंट डिबेंचरचं अकाउंट, शेअर्सचं अकाउंट आणि कॅशचं अकाउंट. रिअलायझेशन तुमचं फिक्स असणार आहे आणि त्याच्यानंतर हे 3 अकाउंट तुमचे फिक्स असणार आहे. आणि चौथा अकाउंट आहे इफिशियंट लिमिटेड अकाउंट, तुम्हाला ओपन करावाच लागणार आहे. तर अकाउंट कुठले कुठले आहेत बघा, इथं तुम्हाला मी लिस्ट तयार करून दाखवते. इथं आहे रिअलायझेशन अकाउंट फिक्सच असतो कंपल्सरी.
पहिला. आता जो पी सीच्या बदल्यात जे जे दिले त्याचे अकाउंट ओपन होतात. म्हणजे कुठलं आहे तर कॅश अकाउंट, कॅश और बँक म्हणू शकता. त्याच्यानंतर आहे शेअर्स, इक्विटी शेअर होल्डर किंवा इक्विटी शेअर कॅपिटल होल्डर म्हणूया आपण, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. त्याच्यानंतर डिबेंचर्स अकाउंट, डिबेंचर्स अकाउंट. आणि पाचवा आहे जो न्यू कंपनी अकाउंट असतो, म्हणजे जी ही कोण देते पी सीची अमाऊंट तर इफिशियंट लिमिटेड अकाउंट. इफिशियंट लिमिटेड अकाउंट, एवढे अकाउंट आपले ओपन होणार आहेत. तर रिअलायझेशन कंपल्सरी, पी सीच्या बदल्यात जे दिलं ते तर अकाउंट तुम्हाला ओपन करायचेच आहेत. मग 1 2 3 केले आणि हा इफिशियंट लिमिटेड कंपल्सरी तुम्हाला ओपन करायचा आहे. न्यू कंपनीचा अकाउंट ओपन करावाच लागतो. आता आपल्याला काय करायचं आहे तर आपण काय केलं, ह्या ॲसेट सगळ्या ट्रान्सफर केल्या, लायबिलिटी ट्रान्सफर केली, जे राहिलं त्याचं पोस्टिंग करायचं. हे अथोराइज कॅपिटल घ्यायचं नाही. इश्यूड कॅपिटल आहे 60,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each 6 लाख. तर हे कुठं जाणार आहे तुमच्या इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला. लायबिलिटीचे बॅलन्स क्रेडिटला असतात. इथं म्हणणार आहोत आपण इक्विटी शेअर कॅपिटल. नाव लक्षात ठेवा, इक्विटी शेअर कॅपिटल. अमाऊंट आहे 6 लाख. आपण कशावरून पोस्टिंग करतोय तर ओल्ड बॅलन्स शीटवरून. इथून हे लक्षात ठेवा, इथून अमाऊंट घेतोय, इथं पोस्टिंग झालं ह्याचं. आता राहिलं जर्नल रिझर्व. जर्नल रिझर्व कोणाचं असतं तर इक्विटीवाल्यांचं असतं. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत बाय जर्नल रिझर्व. रिझर्व साठवलेले पैसे आहेत इक्विटी शेअर होल्डरांचे 1,70,000. 1,70,000 बाय प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट कोणाचा आहे, हा प्रॉफिट आहे कारण क्रेडिट बॅलन्स आहे, लायबिलिटी आहे, म्हणून इथं लिहिणार आहोत प्रॉफिट अँड लॉस. अमाऊंट आहे 1,10,000. हा इक्विटी शेअर होल्डरांचा असतो, म्हणून आपण इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला घेतलं, कारण हे लायबिलिटीचे बॅलन्स क्रेडिटला असतात म्हणून क्रेडिटला घेतलं. त्याच्यानंतर आहे डिबेंचर्स. आपण डिबेंचर्स अकाउंट इथं ओपन केलेलं आहे. लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिटला असतो म्हणून आपण इथं लिहिणार आहोत बाय. तर डिबेंचर्सला डिबेंचर्सचं नाव नाही येणार आहे, मग इथं लिहिणार आहोत बॅलन्स BD. अमाऊंट आहे डिबेंचर्सची 1 लाख. हे झालं आपलं पोस्टिंग. सगळ्याचं केलं बघा आपण. इक्विटी शेअर्सचं केलं, जर्नल रिझर्व केला, प्रॉफिट अँड लॉस केलं, डिबेंचर्स केलं, क्रेडिटर्स आलेले आहे तुमच्या इथं. आता ह्या ॲसेटचं पण पोस्टिंग झालेलं आहे बघा. ॲसेट तुमच्या गुडविल आलं, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, ह्या साईडला सगळ्या ॲसेट आल्या. म्हणजे सगळ्या तुमच्या ह्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पी सीची तुम्हाला एंट्री करायची आहे. आता जास्त बुक्सचा उपयोग नाही होणार आहे, तर ही पी सीची एंट्री करताना रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि जी न्यू कंपनी असते तिच्या डेबिटला, हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं येणार आहे बाय इफिशियंट लिमिटेड. पी सीची एंट्री आहे 16,20,000, 16,20,000. आणि इफिशियंटच्या डेबिटला, इथं बाय आलं, रिअलायझेशनच्या क्रेडिटला, इफिशियंटच्या डेबिटला. इफिशियंटच्या डेबिटला लिहिणार आहोत आपण टू रिअलायझेशन अकाउंट. ब्रॅकेटमध्ये लिहूया आपण PC 16,20,000. हे झालं तुमच्या पहिली एंट्री कशाची तर पी सीची. आता पी सीची दुसरी एंट्री इफिशियंट लिमिटेडच्या क्रेडिटला येतं. जे जे त्यांनी डिस्चार्ज केलं आहे ते येतं. तर इथं आपण लिहिणार आहोत कॅश और बँक पण तुम्ही असं लिहू शकता. किती आहे ते आपण नंतर दाखवते तुम्हाला. काय काय दिलं अजून त्यांनी, इक्विटी शेअर्स दिले, इक्विटी शेअर कॅपिटल पण म्हणू शकता तुम्ही, किंवा इक्विटी शेअर पण म्हणू शकता, इक्विटी शेअर होल्डर पण म्हणू शकता, इक्विटी शेअर्स पण म्हणू शकता, आणि 8% डिबेंचर्स.
एवढं इश्यू केलं. कसं कळलं आपल्याला? कॅश दिली, दुसरं आहे इक्विटी शेअर्स दिले आणि तिसरं डिबेंचर्स दिले. तर जे जे दिलं ते आपण कुठं लिहिलं? इफिशियंट लिमिटेडच्या क्रेडिटला. रिअलायझेशन पी सीची पहिली एंट्री इथं आणि दुसरी एंट्री इथं येते. आता इथं आपण काय लिहिलं? इफिशियंट लिमिटेडच्या क्रेडिटला लिहिलं. आता हे जे अकाउंट आहेत ह्यांच्या डेबिटला लिहायचं. कॅश और बँक अकाउंटच्या डेबिटला इथं आपण लिहिणार आहोत. इथं माझ्याकडून थोडंसं खराब झालं. हां, अमाऊंट लिहूया आपण. कॅशची अमाऊंट आहे 1,50,000. जो पी सीला आहे ती लिहायची आहे आता आपल्याला. इक्विटी शेअर्स कितीचे दिलेत? 13,50,000. 13,50,000 आणि डिबेंचर्स कितीचे दिलेत? 1,20,000. हे त्यांच्या क्रॉस येणार आहे. इथं आपण लिहिणार आहोत इफिशियंट लिमिटेड. बँकेत किती? तर 1,50,000. इक्विटी शेअर होल्डरला इक्विटी शेअरचा इथं आहे. आपण इथं लिहिणार आहोत टू इफिशियंट लिमिटेड. $13,50,000. आणि डिबेंचर्सचे इथं लिहिणार आहोत 8% डिबेंचर्स. 8%चे डिबेंचर्स आहेत बट इफिशियंट लिमिटेड. ब्रॅकेटमध्ये लिहूया कारण हे 6% वाल्यांना दिले, पण किती पर्सेंटचे दिले? 8%चे दिले. $1,20,000. 1,20,000. तर हे त्यांना दिलं. बघा, ही पी सीची दुसरी एंट्री तुम्हाला कळावं म्हणून मी इथं पेनने दाखवते. ही जी एंट्री आहे ही दुसरी एंट्री आहे. इथं बघा, हे 3 जे अकाउंट आहे ती दुसरी, ही पहिली एंट्री आहे. ही पहिली एंट्री कुठे येते? एक इफिशियंट लिमिटेडच्या डेबिटला आणि दुसरं इथं पहिली एंट्री आहे रिअलायझेशनच्या क्रेडिटला. जर्नल एंट्री आहे इफिशियंट लिमिटेड अकाउंट डेबिट टू. तुम्हाला जर्नल एंट्री हवी असेल तर तुम्ही असं लिहू शकता. इफिशियंट लिमिटेड डेबिट 16,20,000 टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. $16,20,000. असं तुम्ही पहिली जर्नल एंट्री पी सीची करू शकता. बिईंग पी सीची एंट्री आहे म्हणून मी जास्त नरेशन नाही लिहिते, नुसतं पी सी लिहिलं. दुसरी जर्नल एंट्री आहे ती इफिशियंट लिमिटेडनी त्याच्या बदल्यात काय काय दिलं तर कॅश दिली, म्हणून इफिशियंट लिमिटेड क्रेडिट होणार आहे. कॅश अकाउंट डेबिट शॉर्टकटमध्ये लिहिते. नंतर इक्विटी शेअर्स कॅपिटल किंवा इक्विटी शेअर डेबिट आणि 8% डिबेंचर्स. डेबिट कॅश होती 1,50,000. इक्विटी शेअर्स आहे 13,50,000. 13,50,000 1,20,000 आणि टू इफिशियंट लिमिटेड. $16,20,000. ह्या पी सीच्या 2 एंट्र्या, 1 आणि 2. ह्या 2 एंट्र्या तुम्हाला आल्याच पाहिजेत. प्रत्येक क्वेश्चनमध्ये या 2 एंट्र्या असणारच आहेत. म्हणजे इफिशियंट लिमिटेडच्या डेबिटला, रिअलायझेशनच्या क्रेडिटला पहिली एंट्री. दुसरी एंट्री जे दिले डिस्चार्ज केलं हे त्याची एंट्री आहे. कॅश दिली मग कॅश अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर्स अकाउंट डेबिट, डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू इफिशियंट लिमिटेड अकाउंट क्रेडिट. ही आहे तुमच्या पी सीच्या एंट्र्या. तर आता आपल्याला काय करायचं आहे? पी सीच्या 2 एंट्र्या झालेल्या आहेत. आपल्याला आता ह्याच्या पुढं काय करायचं बघा. आपण पी सीच्या एंट्र्या केल्या, पहिलं पोस्टिंग केलं, नंतर पी सीची एंट्री केली. आता आपल्याला काय करायचं नाही झालं, तर आपल्याला क्लोज करायचं आहे. क्लोज करताना तुम्हाला एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे की जो पहिला डिबेंचर्स क्लोज करणार आहोत आपण,
ह्याचा जो डिफरन्स येणार आहे तो रिअलायझेशनला जाईल. हां, एक राहिलं, थांबा. रिअलायझेशन अकाउंटला अजून एक सांगितले, द कॉस्ट ऑफ लिक्विडेशन ऑफ पॉप्युलर लिमिटेड केम टू 5,000. म्हणजे लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत ते पेड केले, ते एक राहिलं, ते करूया आपण. इथं म्हणणार आहोत टू बँक अकाउंट. बँक अकाउंट ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत लिक्विडेशन एक्सपेन्सेस. लिक्विडेशन एक्सपेन्सेस हे कोणी पेड केले तर पॉप्युलर लिमिटेडनी पेड केलेत, आणि हे बुक आहे पॉप्युलर लिमिटेडचं. पॉप्युलर लिमिटेडचे पैसे गेले म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत आपण बाय रिअलायझेशन अकाउंट. ब्रॅकेटमध्ये लिक्विडेशन एक्सपेन्सेस. $5,000 हे लिहिलं आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे झालं, लिक्विडेशन एक्सपेन्सेस लिहिले. अजून काय राहिलं की एकदा चेक करते. लिक्विडेशन एक्सपेन्सेस घेतले, झालं, काय नाही. तर आता आपल्याला सगळ्यात पहिलं बघा, ह्याचं हा अकाउंट तुम्ही क्लोज केला की त्याचा डिफरन्स इक्विटीला येणार आहे. हा अकाउंट क्लोज केला की त्याचा डिफरन्स तुमच्या बँकेत येणार आहे, आणि बँक क्लोज दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे. मग हा जो अकाउंट आहे ह्याला पहिलं क्लोज करायचं आहे. हे अदर अकाउंट आहे, ह्याचा डिफरन्स येईल तो तुम्हाला रिअलायझेशनला ट्रान्सफर करायचा आहे. तर आपण ह्याला क्लोज करू. पहिलं नेहमी जे हे 4 अकाउंट सोडून, म्हणजे कुठले कुठले, एक रिअलायझेशन आणि PCच्या बदल्यात जे दिलं आहे ते अकाउंट सोडून, आणि बँक अकाउंट सोडून जे अदर अकाउंट असतील ते पहिले तुम्ही क्लोज करायचं आहे. तर आपण पहिलं इथं डिफरन्स येतो ह्याला क्लोज करू. 1,20,000. डिफरन्स किती चालला? 20,000 चालला. त्याला नाव देणार आहोत आपण बाय रिअलायझेशन अकाउंट. ब्रॅकेटमध्ये म्हणूया आपण प्रीमियम. आता तुम्ही म्हणाल हा प्रीमियम तुम्ही कुठं काढलेला होता, तर मी कुठंतरी एक काढलेला आहे. हां, हे बघा, 1,00,000 वर 20% हे होतं 20,000. जो डिफरन्स होता तो प्रीमियमचा आहे, तो आपण इथं घेतला. म्हणजे कुठं जाणार आहे हा? रिअलायझेशनच्या डेबिटला. टू 6% डिबेंचर्स. अकाउंटचं नाव लिहायचं आहे 6% डिबेंचर्स. 6% डिबेंचर होल्डर. अकाउंट ब्रॅकेटमध्ये 20 प्रीमियम. अमाऊंट आहे 20,000. आपण इथं लिहिलं. आता आपल्याला ह्याला क्लोज करायचं आहे. त्याचा डिफरन्स खालच्या अकाउंटला जाणार आहे. ह्या अकाउंटला आपण क्लोज करू. मला वाटतंय बघू आपण कुठली साईड जास्त येते. ही 16,40,000 येईल. 16,00,000 हे 20 आणि हे 20, 40. इकडची टोटल येणार आहे. आता इथं करायची गरज नाही आहे, छोटीशी टोटल आहे. क्रेडिट साईडची टोटल आहे 16,40,000. आता आपल्याला ह्या साईडची करावी लागेल. ह्या साईडची करूया. 3,40,000 म्हणजे 6,40,000 आणि 1,68,000 प्लस 36,000 प्लस 6,000 प्लस 50,000 प्लस 1,00,000 प्लस 5,000 प्लस 20,000 आली. आपली डेबिटची टोटल आली 10,25,000. 10,00,000 डेबिट साईडची टोटल आहे. 10,25,000 मायनस करू किती येतं आहे बघूया. चला, 1 आणि 6,15,000 हा आला डिफरन्स. मायनस केलं. तुम्हाला इथं मायनस करायचं असेल तर तुम्ही करू शकता. 16,40,000 6,15,000. तर त्याला नाव देणार आहोत आपण. डिफरन्स किती आला? 16,15,000. आपण पहिली टोटल करू. 16,40,000
40,000. तिचा अमाऊंट आपण इथं लिहिणार आहोत 16,40,000 टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. ह्याला आपण लिहूया इथं बॅलन्सिंग फिगर. ह्याला इथं स्टार करूया. डिफरन्स आहे 6,15,000. हा डिफरन्स कुठं जाणार आहे तर इथं कुठं तर इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला. इथं लिहिणार आहोत आपण बाय रिअलायझेशन. ह्या अकाउंटचं नाव इथं, ह्या अकाउंटचं नाव इथं. रिअलायझेशन अकाउंट 6,15,000. आता आपल्याला ह्या अकाउंटला क्लोज करायचं आहे. कोणत्या साईडची टोटल जास्त आहे ती बघूया आपण. इकडची तर तुमच्या लक्षात आलं डेबिटची टोटल आहे 13,50,000. डेबिटची टोटल आहे 13,50,000. क्रेडिटची करूया 6 लाख. हे 7 लाख 1,70,000 6 लाख प्लस 1,70,000 प्लस 1,10,000 प्लस 6,15,000 क्रेडिटची टोटल आहे 14,95,000. दोघांचं मायनस करू. मायनस 13,50,000. 1,45,000. 1,45,000चा डिफरन्स आला. तर आपण ह्याची टोटल आहे 14,95,000. तीच टोटल आपण ह्या साईडला पण लिहिणार आहोत 14,95,000. डिफरन्सची व्हॅल्यू आहे 1,45,000. त्याला आपण म्हणणार आहोत बँक अकाउंट. बँक डिफरन्सची व्हॅल्यू आहे इथं लिहिणार आहोत बॅलन्सिंग फिगर. हा बॅलन्स कुठं जाणार आहे बँक अकाउंटच्या क्रेडिटला. इथे एफिशियन्सीच्या डेबिटला आहे. बँक अकाउंटच्या इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला आहे. तो बँक अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहे. इफिशियन्सी क्लोज होतो ऑटोमॅटिक. आपण इथं लिहिणार आहोत बाय इक्विटी शेअर होल्डर. अकाउंट 1,45,000. हा ऑटोमॅटिक इथं क्लोज होतो बघा. हा ह्याची जर टोटल केली ना तेवढीच येते कारण पी सीच्या एंट्री असतात म्हणून. 5 आणि 5 10 आणि 2 12 4 5 6 16,20,000. दोघांची टोटल तेवढीच येते. तुम्ही करून बघा 16,20,000. 16,20,000. आता हा पण क्लोज व्हायला पाहिजे दोन्ही साईडनी. तर हा पण होतोय बघा 1,50,000 आणि हा पण आहे 1,50,000. आता आपल्याला जर्नल करायचं आहे. अकाउंट आपले क्लोज झालेले आहेत. तर इन द बुक्स ऑफ आहे पॉप्युलर लिमिटेड. त्याच्या बुकमध्ये आपल्याला जर्नल एंट्री आज पास करायला सांगितलेल्या आहेत. तर जर्नल एंट्र्या पास करताना आपल्याला पहिली पी सीच्या एंट्र्या करायच्या असतात. तर पी सीवरून तुमच्या एंट्र्या तयार होतात. तर आपण लगेच करू 2 मिनिटामध्ये. इन द बुक्स ऑफ वर लिहायचं आहे इफिशियन्सी लिमिटेड. इन द बुक्स ऑफ इफिशियंट लिमिटेड. जर्नल एंट्रीज.
पर्टिक्युलर्स, डेट, LF लेजर फोलिओ, डेबिट, क्रेडिट. पहिली PCची एंट्री आहे, बिझनेस परचेज केला, बिझनेस परचेज, अकाउंट डेबिट 16,20,000. PCची एंट्री बघा घेतली, ही 16,20,000ची. ही जी तुमची ही आहे ह्याला आपण म्हणू शकतो PC म्हणजे परचेज कन्सिडरेशनची अमाऊंट आहे ही 16,20,000. त्याची पहिली एंट्री म्हणजे हे परचेज केला बिझनेस कोणाचा, तर पॉप्युलर लिमिटेडचा, म्हणून इथं म्हणणार आहोत टू लिक्विडेटर पॉप्युलर लिमिटेड. $16,20,000. फक्त मी नरेशन बघते काय दिलेलं आहे त्याने. अमाऊंट ऑफ परचेज कन्सिडरेशन पेएबल टू पॉप्युलर लिमिटेड, बी अमाऊंट ऑफ परचेज कन्सिडरेशन पेएबल टू पॉप्युलर लिमिटेड. बस एवढंच लिहिलं तरी चालेल. आता दुसरी एंट्री तुमच्या PCवरूनच बनणार आहे. ह्या ॲसेटची नावं आणि क्रेडिटर्सची नावं घ्यायची आहेत. तर आपण इथं मेन्शन करूया. दुसरी जर्नल एंट्री आहे. अमाऊंटमध्ये तुम्हाला ह्याच घ्यायच्या आहेत हे लक्षात ठेवा, आपण इथूनच करतोय. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, हे आपण PCच्या एंट्री ज्या PCला नावं घेतलेत तेच इथं घेतोय. स्टॉक, डेटर्स, फक्त डेटर्सची अमाऊंट तुम्हाला व्यवस्थित घ्यायची आहे. जी आपण काय करणार आहोत, डेटर्समधून RDD मायनस करून घ्यायची आहे. स्टॉक, डेटर्स, गुडविल एवढीच नाव आहेत, म्हणजे आहे लक्षात. प्लांट अँड मशिनरी 6 लाख, बिल्डिंग 6 लाख, मशिनरी 6 लाख, 6 लाख, 6 लाख, 1,42,000. डेटर्स बघा, डेटर्स आहेत 34,200 आणि गुडविलची व्हॅल्यू इथं आहे बघा, गुडविल 2,07,800. टू बिझनेस परचेज का इथं तुम्ही लिहू शकता. क्रेडिटर्स, लायबिलिटीचे नाव लिहायचे आहेत. क्रेडिटर्स टू RDD आणि टू बिझनेस परचेज हे नाव येणार आहे. इथं परचेजची एंट्री येणार आहे 16,20,000. RDD आहे 1,800 आणि क्रेडिटर्स आहे 20,000. आता हे बघा, आपण इथं घेतलेलं आहे. क्रेडिटर्सची व्हॅल्यू किती आहे 20,000, RDD किती आहे 1,800 आणि PCची बिझनेस कितीला परचेस केला 16,20,000. ते इथं घेतल्याची जर टोटल केली तर बरोबर येते, करायची गरज नाही. बट तुम्हाला पाहिजे असेल तर मी करून दाखवते. 6 12 लाख आणि हे 13,42,000, 13,42,000 इथपर्यंतची टोटल झाली. प्लस 34,200 प्लस 2,07,800 टोटल आली. काय झालं बघू आपण, 6 लाख प्लस 6 लाख प्लस 1,42,000 प्लस 34,200
200 प्लस 2,07,800 कमी काय येत आहे? हां, कॅश अँड बँक आणि हे लिहायचं राहिलं 2. माय गॉड, आता चुकलं इथं. एक मिनिट. ॲसेटला 2 नावं लिहायची राहिलेली आहेत, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. इथं लिहिते मी छोट्या अक्षरात, कॅश और बँक. तर दोघांची पण नावं एकत्र घेते. ॲक्च्युली हे इथं यायला पाहिजे, तरी म्हणलं असं का होतं. बरं झालं आपण केलं ते. तर हे 2 नावं लिहायची राहिली. हे 50 आणि 6 56,000 आहेत. 56,000 ॲड करू आपण. 56,000 आता बरोबर आलं बघा. 6,40,000 ह्याची टोटल पण केली तर तेवढीच येणार आहे. थांबा, इथं आपण ना 36,000 घेऊ. डेटर्स किती घेऊ? 36,000, कारण मग हे 1,800 क्रेडिटला घेतलेत म्हणून. तर आता बरोबर टोटल आहे बघा एवढी. हे 56 कुठून आले? तर हे कॅश और बँक आहेत. कॅश और बँकची एंट्री, कॅश इन हँड 6,000, कॅश ॲट बँक 50,000 आणि डेटर्स 36,000 घ्या, कारण मग इथं चुकल. तर इथं 36,000 आहे डेटर्स आणि RDD तुमचा हा आहे 1,800. तर आपण इथं लिहिणार आहोत बिईंग असं इथं आपण म्हणू शकतो की बिझनेस ॲक्वायझेशन ऑफ बिझनेस ऑफ इफिशियंट लिमिटेड. बिझनेस ॲक्वायर असं पण म्हणू शकतो, किंवा असं पण म्हणू शकतो परचेस कन्सिडरेशन. काय म्हणू मी इथं? एकच मिनिट. टेकिंग इथं लिहिते, थांबा. सोप्या भाषेत लिहू आपण, एकच ठेवू. टेकिंग ॲसेट्स अँड लायबिलिटीज. assets and liabilities and paid purchase consideration. पेड नको, काय लिहू? पेएबल लिहू. तर पेडच्या जागेवर मला वाटतं पेएबल लिहूया आपण. पेएबल म्हणजे पेएबल होती, परचेस कन्सिडरेशन पेएबल आहे. ही झाली दुसरी एंट्री. आता आपल्याला एक तिसरी एंट्री करायची आहे. ती कोणती येणार आहे? तर जे डिस्चार्ज केलेलं आहे त्याची एंट्री येणार आहे. मग इथं नाव येणार आहे इफिशियंट लिमिटेड अकाउंट डेबिट. टू काय काय दिलं त्याने? तर कॅश दिली, कॅश और बँक लिहूया आपण. अजून काय दिलं? तर इक्विटी शेअर कॅपिटल दिलं. इक्विटी शेअर कॅपिटल. अजून काय दिलं? डिबेंचर्स दिले 8%चे. 8% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. तर कॅश दिली त्यांनी 1,50,000. शेअर्स दिले 13,50,000 आणि डिबेंचर्स दिले 1,20,000. बघा हे कुठून लिहिलं आपण? तर इथून 1,50,000, 13,50,000 आणि 1,20,000. ह्याची टोटल आहे 16,20,000. 16,20,000 ही PCची एंट्री आहे. एवढ्याला ह्या दोघांची टोटल एवढीच येणार आहे. तर तुम्ही इथं म्हणू शकता डिस्चार्ज ऑफ परचेस कन्सिडरेशन by issuing equity shares, 8% debentures and cash.
ह्या झाल्या आपल्या जर्नल एंट्र्या. तर आता इथं तुम्हाला थोडंसं इथं 36,000 आहे हे लक्षात ठेवा. हे कॅश और बँक मी एकत्र करून घेतलं कारण इथं माझी कॅश ॲसेट लिहायची राहिलेली होती. मग आपण त्याला म्हणलं कॅश अँड बँक 56,000. 56 कुठून आले तर हे 50,000 आणि हे 6,000. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.